गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील यांच्या विवाहानिमित्त फुलझाडे आणि साहित्य वाटपाचा अनोखा उपक्रमशील शिक्षक बाबूराव वरपे यांची आगळी वेगळी भेट. 125 फुलझाडे आणि शैक्षणिक साहित्याचं केलं वाटप. चंदगड पंचायत समितीचे संवेदनशील आणि कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील यांच्या विवाहानिमित्त आज तालुक्यात एक आगळा वेगळा आणि मनाला स्पर्श करणारा उपक्रम राबवण्यात आला. रामपूरचे नागरिक आणि विद्यामंदिर बागिलगे शाळेचे उपक्रमशील शिक्षक बाबूराव वरपे यांनी आपल्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी तब्बल 50,000 रुपयांचा उपक्रम राबवत 125 फुलं झाडं विविध शाळा, सांस्कृतिक केंद्र, देवस्थान आणि सामाजिक ठिकाणी वाटली. फुलझाडांच्या या उपक्रमामुळे विद्यामंदिर बागिलगे, गुडेवाडी, रामपूर, मजरे जट्टेवाडी, ज्ञानेश्वर माऊली मंदिर तसंच सांस्कृतिक महत्त्वाच्या अनेक ठिकाणांचे परिसर नव्यानं उजळून निघाले. प्रत्येक ठिकाणी 8 ते 10 फुलझाडं देऊन पर्यावरण आणि सौंदर्याचा संदेश पोहोचवण्यात आला. तसंच बागिलगेच्या रात्र अभ्यासिकेतील 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन शिक्षणाची गोडी वाढवण्यात आली. ऊसतोड कामगारांच्या मुलांना आणि भटक्या समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्य देत या उपक्रमानं समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श केला. हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नव्हता, तर एका सच्च्या शिक्षकाची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांच्यावरील जिव्हाळा होता. चंदगड तालुक्यात वैभव पाटील हे नाव केवळ प्रशासकीय कामासाठी नव्हे, तर त्यांच्या संवेदनशील सेवाभावासाठी परिचित आहे. कानूर परिसरात शाळा भेटी दरम्यान मधमाशांच्या हल्ल्यातून 4 नागरिकांचे जीव वाचवण्याचे त्यांचे धाडस त्यांच्या माणुसकीची ठळक छाप सर्वत्र पोहोचवणारं उदाहरण ठरलं. एका शिक्षकानं शिक्षण, पर्यावरण आणि संस्कृतीला जोडून दिलेल्या या शुभेच्छा आज संपूर्ण तालुक्यात मोठ्या कौतुकाचा विषय ठरत असून ही भेट नव्हे, तर फुलांनी सजलेली आणि माणुसकीच्या सुगंधानं भरलेली एक निर्मळ भावना आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.